हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये. तर टायमिंग झालाय बघा 7:30 आणि आता मी चहाला ठेवलेले. आज जरा क्लिनिंग वगैरे घरातली करून घेतली. चहा करायला थोडा उशीरच झाला, नाही तर माझा 6-6:30 पर्यंत चहा होत असतो. पण आज जरा उशीर झाला चहाला, तर चहा करून पिते. आणि आज करणारे शेंगदाणे आणि तिळाचे लाडू करणार आहे आपलं गुळ टाकून. तर म्हणलं चला ते पण शेअर करू आणि ब्लॉगला पण मी आता सुरुवात केलेली आहे. तर चहा करून झालेला आहे माझा. चहा पण पिते अगोदर आणि तुम्हाला शेंगदाणे आणि तिळाचे लाडू कसे करणार आहे ते पण शेअर करते. इथं संध्याकाळचा चहा आणि इव्हनिंगचा नाश्ता टोस्ट आणि चहा घेतलेला आहे. आणि शेंगदाणे पण छान घेतलेले त्यावेळेस, चांगली क्वालिटीची भेटलेले. आणि तीळ पण मी इथं घेतलेले. अगोदर चहा आणि टोस्टचा नाश्ता करून घेते. तर हे तर मी आता अर्धा किलोच्या आकाराचे शेंगदाणे घेतलेले भाजायला टाकते आणि छान शेंगदाणे भाजून घेते. अगोदर खडा वगैरे बघितला त्याच्यामध्ये, हे शेंगदाणे चांगले, त्याच्यामध्ये काय नाही खडा वगैरे, चांगले शेंगदाणे. इथं मी शेंगदाणे भाजीपर्यंत गूळ कट करायला घेतलेला आहे. तर गूळ मी असं चाकूनच कट करून घेणार आहे. तर गूळ असा मऊ होता त्यामुळे लवकर कट झाला चाकूने, पटकन चाकूने. तर गूळ कट करून घेतला, प्लेटीमध्ये एका ठेवला. आणि शेंगदाणे मी बारीक गॅसवरतीच भाजण्यासाठी ठेवले होते. तर घरात कांदे पण संपले होते. माझे मिस्टर दुपारी जेवण करण्यासाठी आले होते. तर म्हणलं चला कांदे पण घेऊन येऊ, कांदे संपले होते. तरी तर मी कांदे, अद्रक, लसूण पण आणला होता. आणि कांदे थोडे ओले होते. आता पावसाळ्यात कांदे थोडेसे ओलसर झालेले होते. थोडंसं वरचे साल काढून घेतले आणि कमीच कांदे आणले होते. 1.5 किलो कांदा आणला होता इथं. आणि साल वगैरे काढून जाळीमध्ये ठेवला. तरी ही जाळी मी फक्त पुसून घेतली होती, कारण धुतलेली होती, अशी काही खराब झालेली नव्हती. त्यामुळे फक्त पुसूनच मी कांदे याच्यामध्ये ठेवले आहेत. आणि अद्रक, लसूण पण एकदम व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलेलं आहे. आणि अद्रक पण थोडी ओलसरच भेटलेली आहे आता इथं. त्यानंतर मी हे किचन खाली ठेवत असते असं कांद्याचं, अद्रक, लसूणचं कॅन. आणि कांद्याचं साल पण बॅगेत भरून ठेवलं एका कचऱ्याच्या पिशवीमध्ये. त्यानंतर इथं शेंगदाणे पण असे छान भाजून घेतले होते बारीक गॅसवरती. आणि इथं मी तीळ घेतलेले. तर तीळ मी इथं अर्धा पाव घेतलेला आहे. आणि म्हणलं चला आपण आता हे तीळ पण टाकू शेंगदाण्याच्या लाडूमध्ये. तर छान लागतात तिळाचे लाडू पण मला आवडतात. आणि असं तीळ पण मला आवडतं असं खाण्यासाठी. तर म्हणलं चला आपण लाडूमध्ये पण टाकू. तर इथं मी अर्धा पाव तीळ घेतलेलं आहे. आणि हे तीळ पण मी असं बारीक गॅसवर तडतड होईपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे. बारीक गॅसवरतीच असं परतून घेतलं सारखं. आणि तीळ पण मी एका मोठ्या प्लेटीत थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे. आणि आता दोन्ही पण शेंगदाणे, तीळ हे थंड होण्यासाठी ठेवते. आणि आज मी तुम्हाला संध्याकाळचं इथं भाजी काय करणार आहे जेवणामध्ये ते पण शेअर करते. तर आज मी करणार आहे वांग्याची भाजी. तर इथं वांग्याची भाजी करण्यासाठी वांगे मी पावशेर घेतलेले आहेत. आणि रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली होती वांग्याची पण, कशी केली होती. तर मी असे शेंगदाणे, तीळ, टमॅटो, कोथिंबीर, लसूण छान एकत्रच पेस्ट करून घेत असते. तर इथं मी वांग्याची भाजी करण्यासाठी अगोदर कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आणि शेंगदाणे, तीळ आणि कोथिंबीर, टमॅटो पण इथं कट करून घेतलेला आहे. तर एकच टमॅटो घेतलेला होता मी भाजीसाठी. तर टमॅटो पण मोठाच असा कट करून घेत असते, कारण पेस्ट करायची होती त्यामुळं. आणि लसणाच्या मी 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि लसूण पण सोलून घेते. हे सगळं एकत्र आता वाटण करून घेणार आहे. तर लसूण चाकूने सोलून घेतला. आणि इथं मी आता मिक्सर छान असं वाटण तयार करून घेतलं होतं. तर माझा मिक्सर फ्रीजवरतीच असतो. त्यानंतर हळदचं पॅकेट पण संपलं होतं. तर हळद संपली होती. तर कधी राशनमध्ये हळद वगैरे नाही आणली तर असं आधीमध्ये संपली तर एखादं पॅकेट हळदीचं घेऊन येत असते. तर आता हे 200 ग्रॅम हळदीचं पॅकेट होतं. तर जातं भरपूर दिवस आता हे. त्यामुळं मग असं हळदीचं पॅकेट आणलं आणि हे डब्यामध्ये भरून ठेवली हळद पण. आणि भाजीसाठी पण घेतली. आणि सगळं छान मिक्स करून घेतलं आता. आणि त्याच्यानंतर मीठ आणि हळद टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. घरची चटणी पण टाकून मिक्स करून घेतलं चालेल, पण मी चटणी नंतर टाकली. फक्त मसाला आपला घरी आता तयार केलेलं सगळं वाटण, हळद, मीठ हे सगळं छान टाकून वांग्यामध्ये भरून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल गरम झालं, जिरी, मोहरी, कढीपत्ता,
चांगलं तडतडू दिला. त्यानंतर आपले भरून घेतलेले वांगे हे पण एक एक करून तेलामध्ये छान फ्राय होण्यासाठी टाकले. तर अशी छान होती वांग्याची भाजी आणि खायला पण छान लागते. त्यामुळे मी अशी वांग्याची भाजी करत असते. भरून वांगं करायचं असेल तर मी असं करत असते आणि मुलांना पण आवडतं. घरात सगळ्यांनाच अशी भाजी आवडते वांग्याची. आणि भाकरी त्याच्यासोबत वांग्याच्या भाजीसोबत मी भाकरी करतच असते. चपाती जास्त तर कधी करत नाही. तरी तर मी लगेच झाकून ठेवल्यामुळं वांग्यांचा कलर असा झालेला आहे. आणि मिक्स करून टाकलं तरी काही नाही, पण असं पण केलं तर काही नाही. नंतर वरून मी घरची चटणी छान इथं मिक्स करून घेतली सगळी. आणि त्यानंतर मी गरम पाणी करून घेतलेलंच होतं. तरी सगळं अगोदर मी छान मसाला परतून घेतलेला आहे, घरची चटणी वगैरे टाकलेला. आणि छान वांग्यांना कलर पण आला होता आणि भाजी पण खाण्यासाठी छान झाली होती. तर इथं अशी वांग्याची भाजी मी करून घेतली. तर शेंगदाण्याचे लाडू करण्याच्या अगोदर मी भाजी पहिली करून घेतली, कारण भाकरी करायला वेळ लागत नाही. त्यामुळं भाजी करून झाली आणि त्यानंतर इथं मी शेंगदाण्याचे लाडू करायला घेतलेले आहेत. तर किचनमध्ये नाही केले मी, इकडं समोरच हॉलमध्येच येऊन असं बसूनच केलेले आहेत शेंगदाण्याचे लाडू. तर बरे पडतात असं म्हणजे निवांत बसून आपल्याला लाडू करता येतात. आता भाजी तर झाली होती माझी आणि शेंगदाण्याचे फक्त मला भाकरी करायच्या होत्या. तर पहिला अगोदर इथं मी बसूनच सगळं वाटण करून घेतलेलं आहे. तर अगोदर मी इथं शेंगदाणे असे मोठे मोठेच वाटून घेतलेले आहेत, कारण गूळ टाकून पण आपल्याला आणखी बारीक करायचे. त्यामुळं शेंगदाणे अगोदर मी मोठे असे वाटून घेतलेले आहेत बघा. त्यानंतर सगळे शेंगदाणे इथं वाटून घेतले. तर मी पूर्ण असा ब्लॉग इथं केलेला आहे शेंगदाण्याचा लाडूचा. असं सगळं म्हणजे अगोदर सगळे शेंगदाणे असे वाटून घेतले आणि गूळ मी चाकूने कट केलेला होता. बारीक नाही अगोदर करून घेतले, कारण नंतर बारीक होणारच होता गुळासोबत. त्यामुळं थोडे शेंगदाणे मोठे वाटून घेतले आणि आता त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये गूळ पण मिक्स करून घेणार आहे. तर असे शेंगदाण्याचे लाडू मुलांना पण आवडतात, त्यामुळं मग मी करत असते कधी असं. आणि खातात मुलं, तर असे शेंगदाण्याचे लाडू केले तर बरं पण आहे, बरं. त्यामुळे इथं मी करायला घेतलेलं आहे. आणि गूळ पण मी अर्धा किलो, शेंगदाणे अर्धा किलो, हे सगळं आता छान वाटण मिक्स करून वाटण करून घेणार आहे. तर असं बघा सगळे एकत्र होतं, मग त्यामुळं हे मी असं करून घेत असते. तर म्हणलं चला आपण कसे लाडू करतो ते पण शेअर करू. आणि शेंगदाण्याचे लाडू, तिळाचे लाडू मी कसे केलेले आहेत ते पण इथं तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. नुसते शेंगदाणे आणि गुळाचे पण लाडू असे पण छान होतात, पण तिळाची पण चव एक येते. आणि तीळ पण असं पण खाल्लेलं चांगलंच आहे, त्यामुळं तीळ पण मी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि तीळ मी आता इथं मी असं वाटून घेणार आहे तीळ पण. तर बंद चालू करून मिक्सर असा मी तीळ वाटायला वेळ नाही लागत, लगेच तीळ होतात बारीक. तर अशी तीळ पण मी बारीक करून घेतली इथं. आणि आता हे पण मी मिक्सर ह्यामध्ये टाकणार आहे सगळं. आणि थोडेसे तीळ मी ठेवलेले आहेत, हे अख्खेच तीळ टाकणार आहे. ह्याचं वाटण करून नाही घेतलेलं आहे त्या तिळांचं. तर हे सगळं छान असं मिक्स करून घेते. आणि भरपूर पण लाडू होतात ह्याचे. अशा अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो गुळाचे पण लाडू भरपूर होतात. आणि थोडेसे अख्खे तीळ पण मी काढून ठेवले होते साईडला, ते वरतून टाकणार होते. आणि हे सगळं एकत्र केल्यानंतर आता हे मिक्सरच्या भांड्यात आणखी एकदा सगळं फिरून घेणार आहे, म्हणजे हे एकत्र होईल आणि लाडू पण वळताना छान होतील. त्यासाठी हे मिक्सरमध्ये असं थोडंसं घेऊन बटन बंद चालू करून इथं मी छान सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आता याचे लाडू पण वळताना छान होतील, त्यामुळे मी अशीच करून घेत असते. आणि आता हे वरून थोडेसे तीळ काढून घेतले ते, तर हे पण तीळ याच्यामध्ये मिक्स करून घेते. तर त्यानंतर सगळं वाटण वगैरे करून झालं. आता शेंगदाण्याचे लाडू फक्त बनवायचे राहिले होते, तर इथं शेंगदाण्याचे लाडू पण बनवायला घेते आता करून म्हणजे. आणि छान झाले होते सगळे लाडू पण, खायला पण तिळाने आणखी एक चव येते. त्यामुळं शेंगदाण्याचे लाडू तर असे पण छान लागतात, तिळाने पण छान चव येते. आणि इथं बघा मी दोन हाताने पहिला लाडू वळून घेतला, पण मला असं एक हातानेच लाडू तयार करून घेतलेले आहेत मी. तर असे सगळे लाडू मी छान तयार करून घेते इथं. आता एक लाडू करून घेतला, असे सगळे लाडू बघा मी इथं तयार करून घेतले. नंतर मी 2 चमचे तूप पण टाकलं होतं, ते काही शेअर करता आलं नाही मला. आणि हे सगळे छान लाडू असे करून घेतले आणि प्लेटीत काढून एका साईडलाच ठेवलेले आहेत थोड्या वेळ. आणि त्यानंतर इथं मी वांग्याची भाजी केली, म्हणलं भाकरी करायला घेतलेले आहेत. तर संध्याकाळचं आज वांग्याची भाजी, भाकरी आणि भात होता दुपारचा शिल्लक, त्यामुळं मी काय भात आता केलेला नाही.
आणि असं भाकरी पण छान करून घेते. तवा गरम करायला मी अगोदरच ठेवत असते, त्यामुळं भाकरी छान होतात. मग थोडा पण तवा गार राहिला तर भाकरी नाही होत, त्यामुळे मी अगोदर तवा छान तापायला ठेवत असते. आणि तर भाकर करून झाली आणि पाणी पण लावून घेतलं आणि मी तर 4 भाकरी करून घेतलेल्या आहेत. तर पाणी लावलं की थोडंसं सुकल्यासारखं, जास्त पण नाही सुकलं, लगेच पाणी असं भाकर पलटून घ्यायची आणि 4 भाकरी करून घेतल्या. तर माझ्या इथे 4 भाकरी करून झाल्या. तर छान अशा भाकरी करून झाल्या. स्वयंपाक तर सगळा झाला होता आणि किचन फक्त मला आवरायचा राहिला होता. आणि मग इथं अशा छान भाकरी करून घेतल्या. शेंगदाण्याचे लाडू पण करून घेतले आणि भाजी पण छान करून झालेली होती. अशी वांग्याची भाजी पण छान करून झालेली होती. आणि एका डब्यामध्ये मी शेंगदाण्याचे लाडू सगळे भरून ठेवले. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.